गरमागरम पुरी खायला सर्वांनाच आवडते। सणवार असो वा कोणता कार्यक्रम, हमखास पुरी बनवलीच जाते। पुऱ्या म्हटलं की ओघाने तेलही आलं, त्यामुळे कितीही आवडीची पुरी असली तरी कोलेस्ट्रॉल वाढेल, पिंपल्स येतील या भीतीने अनेक जण पुऱ्या खाणं टाळतात। पण आज मी तुम्हाला असं म्हटलं की पुरी तेलाऐवजी पाण्यात तळा आणि तिचा आस्वाद घ्या तर खरं वाटेल का? पण हे प्रत्यक्षात घडते। तेलाऐवजी पाण्यात पुऱ्या तळता येते। हे कसं शक्य आहे? चला पाहूयात। तुम्ही नेहमी जसं पुऱ्यांसाठी घट्टसर कणिक मळता त्याचप्रमाणे तुम्हाला कणिक मळताना त्यात थोडं दही मिक्स करून घ्यायचंय। यानंतर मळलेली कणिक अर्धा तासांसाठी झाकून ठेवायची, म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे मुरेल। आता गॅसवर एका कढईत पाणी उकळायला ठेवा। पाणी उकळलं की त्यात 2 ते 3 मिनिटं पुरी चांगली उकडवून घ्या। पुरी पाण्यावर तरंगायला लागली की पाण्यातून बाहेर काढा। त्यानंतर तुम्हाला एअर फ्रायचा वापर करायचा आहे। एअर फ्रायमध्ये साधारणपणे 4 ते 5 मिनिटांमध्ये या पुऱ्या ठेवून शिजवून घ्यायच्यात। आता या पुऱ्या अतिशय परफेक्ट शिजलेल्या टम्म अशा दिसतील। अशा प्रकारे नो ऑइली पुऱ्या बनवून तुम्ही त्यांचा मनसोक्त आनंद घेऊ शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।